आणि एक महत्त्वाची बातमी या क्षणाची ती म्हणजे कारगिल विजय दिवसाचा आज 25वा वर्धापन दिन आहे। कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान मोदी शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झालेले आपण थेट दृश्यांच्या माध्यमातून पाहतो आहोत। तर कारगिल विजय दिवसाचा आज 25वा वर्धापन दिन आहे आणि त्याच निमित्ताने या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कारगिल युद्ध स्मारकाला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शहीदांना आदरांजली त्यांच्याकडून वाहिली जाते। आजचा दिवस हा कारगिल युद्ध दिवस म्हणून अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण आजच्याच दिवशी कारगिल विजय त्या ठिकाणी मिळवता आलेला होता आणि कारगिल विजय दिवसाचा आजचा 25वा वर्धापन दिन आहे। मात्र कारगिल विजय दिवस हा सहजासहजी मिळालेला नव्हता। अनेक शहीदांना त्या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। कारगिल युद्ध स्मारकावरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट दृश्य यावेळेला पाहू शकतोय। तर शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून पंतप्रधान त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून आदरांजली यावेळेला वाहिली जाते। तर मोदी द्रास इथल्या या स्मारकावरती दाखल झालेले आहेत। द्रास ठिकाणी जाणार असल्याचं यापूर्वीच सांगण्यात आलेलं होतं आणि अखेर कारगिल विजय दिवसाचा 25वा वर्धापन दिन आणि त्याचंच निमित्त साधत कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रास इथल्या युद्ध स्मारकावरती ते दाखल झालेले आहेत आणि शहीदांना आदरांजली त्या ठिकाणी पंतप्रधान वाहत असल्याची थेट दृश्य। यावेळेला मोदी द्रास इथल्या युद्ध स्मारकामध्ये दाखल झालेले असताना त्या ठिकाणी आदरांजली वाहिली जात असल्याचं आपण पाहतो आहोत। संरक्षण मंत्र्यांकडून देखील शहीदांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे। द्रास इथे खास या शहीदांची आठवण म्हणून हे स्मारक उभारण्यात आलेलं होतं आणि त्याच ठिकाणी आज कारगिल विजय दिवसाचा 25वा वर्धापन दिन, कारगिल युद्ध स्मारकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, शहीदांना त्या ठिकाणी ते आदरांजली वाहतायत। कारगिल युद्ध स्मारक हे शहीदांच्या आठवणीसाठी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शहीदांना आदरांजली वाहतायत। संरक्षण मंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी आदरांजली यापूर्वीच वाहिलेली आहे। तर शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी खास पंतप्रधानांची उपस्थिती आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये देखील आपण पाहिलं की तिन्ही दलाचे जवानही त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पंतप्रधान मोदी द्रासमधल्या कारगिल युद्ध स्मारकावरती आहेत आणि तिथून आपण थेट प्रक्षेपण यावेळेला पाहू शकतोय। कारगिल युद्ध स्मारकावरती पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पंतप्रधान मोदी द्रासमधल्या कारगिल युद्ध स्मारकावरती दाखल झाल्यानंतर कारगिल विजय मिळवताना जे जे शहीद झालेले होते त्या सगळ्यांची नावं देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। ते देखील पाहिलं जातंय आणि खुद्द संरक्षण मंत्री त्यांची देखील त्या ठिकाणी उपस्थिती। पंतप्रधान मोदी द्रास इथल्या कारगिल विजय दिवसाच्या विशेष कार्यक्रमाला उपस्थिती लावतात। अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली देखील वाहिलेली आहे। तर कारगिलचा विजय हा खरं तर सोपा नव्हता आणि त्यावेळेला जवानांनी केलेली कारकीर्द, शहीद देखील अनेक जवान झालेले होते आणि त्यांच्या स्मरणासाठी म्हणूनच खास या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलेलं आहे। या स्मारकावरती नतमस्तक झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कारगिल विजय दिवसाचं निमित्त साधत हा 25वा वर्धापन दिन त्या ठिकाणी त्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांना आदरांजली वाहिलेली आहे। तर स्मारकावरती शहीदांना ही मानवंदना देण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदी द्रासमधल्या कारगिल युद्ध स्मारकावरती नतमस्तक झालेले आहेत। पुन्हा एकदा देशाचं संरक्षण आणि देशाच्या संरक्षणामध्ये अतिशय महत्त्वाचा होता कारगिल विजय आणि कारगिल युद्ध स्मारकावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी, त्या संदर्भात स्मारकावरती जाऊन शहीदांना आदरांजली वाहिलेली आहे. शहीदांना मानवंदना देण्यात आलेली होती आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी द्रासमधल्या या शहीदांना आदरांजली वाहून पुढचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केला जातोय. 25व्या कारगिल दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी शहीदांना मानवंदना देखील देण्यात आलेली होती. थेट प्रक्षेपण आपण यावेळेला द्रास या ठिकाणाहून पाहतो. कारगिल विजय दिवसाचा 25वा वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान मोदी शहीदांना आदरांजली वाहताना आपण यावेळेला पाहतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.